नितीन कदम सर, येस सर. स्क्रीन शेअर करा आणि चालू करा सर. येस सर, येस सर. सर दिसते का स्क्रीन? स्क्रीन दिसते. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आणि सगळ्या माझ्या DXN मधल्या बंधू भगिनींना माझा नमस्कार. आणि आजचा विषय थोडासा वेगळा, DXN प्रोडक्ट्स अँड इट्स अफोर्डेबिलिटी. म्हणजे DXN चे प्रोडक्ट खरंच आपल्या खिशाला परवडतात का, हा असा थोडासा वेगळा विषय मी निवडला. कारण मी स्वतः भोवती असे बरेच अनुभव बघितले की लोक DXN चे प्रोडक्ट्स खूप चांगलेत असं म्हणतात एका बाजूला, पण दुसऱ्या बाजूला ते डिसकंटिन्यू करतात. कारण त्याचं कारण असतं त्याच्या मागची किंमत. जर तेच प्रोडक्ट्स मला स्वतःला असं वाटतं जर फ्री मध्ये मिळायला लागलं तर लोक झुंबड करतील वगैरे. कारण लोकांना म्हणजे माझ्या सकट सगळ्यांना DXN प्रोडक्ट्सची क्वालिटी माहिती आहे, पण त्याची किंमत जेव्हा आपण विचार करतो तेव्हा. नितीन सर एकदा अनम्यूट करा. हा, ओके ओके. नितीन सर अनम्यूट करा, अनम्यूट. नितीन सर अनम्यूट करा. ते अनलॉक केले त्यांना करता येते. नितीन सर अनम्यूट करा. नितीन सर. येस सर, आता झालं, मगाशी होत नव्हतं. हा, ओके 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 ओके. जस्ट सेकंड सर. हा, सुरुवातीपासून अनम्यूट आवाज येत नव्हता का सर? नाही, बोला बोला सर, बोला, काय प्रॉब्लेम. हा सर, DXN प्रोडक्ट्स मध्ये माझा अनुभव असा राहिला, DXN प्रोडक्ट्स खूपच चांगले आहेत आपल्या शरीरासाठी. आणि त्याचं योग्य वयात योग्य वेळेला आपल्याला DXN मिळणं हे आपलं एक भाग्यच असतं. आणि DXN प्रोडक्ट्स आपल्या बॉडीवर काय परिणाम करतात हे ज्याने DXN प्रोडक्ट्स खाल्ले त्या सगळ्यांना माहिती असतं. पण थोड्या दिवसांनी प्रत्येकाचा एक फायनान्शियल प्रॉब्लेम उभा राहतो की हे किती दिवस प्रोडक्ट खायचे. कारण ह्या प्रोडक्टची त्याची स्वतःची एक कॉस्ट आहे आणि ती किंमत आपल्या खिशाला काही वेळेला परवडणारी असते, काही वेळेला परवडणारी नसते. आणि त्यामुळे आपण स्वतःच्या मनानेच बऱ्याच वेळेला प्रोडक्ट्स बंद करत असतो. किंवा बऱ्याच जणांनी असे जुने मेंबर्स पण मला DXN चे भेटले, त्यांनी स्वतःच्या मनाने DXN प्रोडक्ट्स बंद केले. कारण जर त्याचं मागचं कारण असतं की आम्हाला त्याची किंमत भरायची नाहीये. पण लोक स्पष्ट सांगत नाहीत, पण त्याचं आतलं कारण असतं की आम्हाला DXN प्रोडक्टची किंमत भरायची आणि DXN प्रोडक्ट खूप चांगले आहेत. तर ह्याच विषयावर थोडंसं माझा जो अनुभव आहे तो मी मांडायचा प्रयत्न करणार आहे. आणि कोणाला काय आवडलं किंवा काही शंका असतील तर आपण या कार्यक्रमाच्या शेवटी त्या शंका ह्याच विषयांबद्दल घेऊ. आता DXN प्रोडक्ट नॉलेज तर आपल्याला भरभरून देवकर सर देत असतात आणि आपल्याला ते पटतही असतं, पण काही वेळेला आपल्याला कळतं पण वळत नाही अशी आपली अवस्था होते. तर त्यावेळेला आपण कसं काय कुठल्याही परिस्थितीमध्ये DXN कंटिन्यू करू शकतो, हा एक माझा विषय आहे आजचा. लिम सरांनी सगळ्यांना आव्हान केलेलं आहे की ऍक्च्युली DXN कंपनी ही अशी कंपनी आहे जिथे कधीच सूर्य मावळत नाही. सूर्य मावळतीला येणं हे एक निसर्गाचं चक्र आहे. म्हणजे निसर्ग नियमाप्रमाणे आपल्या शरीरात प्रत्येक जी उगवलेली गोष्ट आहे ती मावळते. जी फुललेलं फुल आहे ते कोमेजून जात आहे. फळ झाडावर पिकलं की ते खाली पडत असतं. हा निसर्गाचा नियम आहे. आणि मग हे विधान निसर्गाच्या विरुद्ध आहे का, की हा सूर्य कधीच मावळत नाही DXN मध्ये. तर आपण जर ते नीट समजून घेतलं तर आपण DXN कधीच सोडणार नाही. सूर्य हा मावळतो, पण सूर्य मावळला तरीही आपल्या शरीराचं जे कालचक्र आहे किंवा आपल्या शरीराचं जे काय म्हणावं, सूर्याच्या उगवण्या आणि मावळण्यासारखंच आपल्या शरीराचं चक्र हे उगवत आणि मावळत असतं. आणि त्यावेळेला जर DXN ला आपण आपला भाग बनवून घेतला तर आपल्या ज्या
आधी व्याधी ज्या काय आहेत, त्याच्यामध्ये कधीच आपल्याला वाढ होणार नाही. आपल्या आयुष्यामध्ये कधीच एक प्रकारचा अंधार येणार नाही आणि आपल्या एक आनंद जो पाहिजे, हा आनंदाचा सूर्य आहे आणि तो आनंद नेहमी आपल्या आयुष्यात राहील आणि प्रत्येकाला अ, आत्ताच्या काळामध्ये एक आनंदच हवा आहे. त्याच्या पलीकडे काय हवंय असं मला वाटत नाही. तर तो आनंद हाच एक सूर्य आहे DXNचा आणि तो कधीच मावळत नाही, असं लिम सरांचं सांगणं आहे. आणि लेट्स स्टँड टुगेदर म्हणजे आपलं एकत्र येऊन तो आनंद सगळ्यांनी घ्यायला पाहिजे आणि इतरांना द्यायला पाहिजे. हे ॲक्चुअली DXN कंपनीचं विधान आहे. मग अशा वेळेला आपला आनंद येतो कुठून? जेव्हा आपण स्वतः हेल्दी असू, आपली फॅमिली हेल्दी असेल आणि आपल्याकडे पूरक पैसे असतील. तर या सगळ्या गोष्टीतनं आपल्याला एक आनंद मिळतो आणि तो आनंद कधीच संपणार नाही. जर आपण DXN व्यवस्थित समजलं, तर आपला तो आनंद कधीच संपणार नाही आणि आनंद संपत नाही म्हणजेच सूर्य मावळत नाही, असं सरांना सांगायचंय. आणि ह्याच स्टँड टुगेदर हे त्यांचं जे अपील होतं, त्याच्यामध्ये आत्तापर्यंत 1 करोड मेंबर्स जॉइन झाले. जर ह्या गॅनोथेरपीमध्ये काहीच दम नसता किंवा लिम सरांच्या म्हणण्यामध्ये कुठेही कमी असती, तर 1 करोड मेंबर जॉइन झाले नसते. एका माणसाने स्वतःचा रिसर्च चालू केला 1983 पर्यंत आणि आतापर्यंत इतक्या लोकांना सिंगल हँडेडली पोहोचवलं. त्याच्यानंतर MLM मध्ये एंटर करून बऱ्याच लोकांना जॉइन केलंय. पण कुठेतरी प्रत्येक हँड टू हँड कनेक्टिव्हिटी करताना मेंबर टू मेंबर ते पास ऑन झालेलं आहे. म्हणजे 1 करोड मेंबर एकमेकांशी बोललेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून DXNला जॉइन केलेले आहेत. त्यांनी हीच कॉन्सेप्ट जो आहे DXNचा तो एकमेकांना सांगत एवढे मेंबर्स एका कॉन्सेप्टने बांधलेले आहेत. तर हा कॉन्सेप्ट आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे आणि आपण हा समजलो तर आपल्याला प्रॉडक्ट्स खाताना आणखीन इफेक्टिव्ह होतील ते प्रॉडक्ट आपल्या शरीरासाठी. तर आपल्या कंपनीचं व्हिजन काय आहे, की आपल्याला DXN ला गॅनोडर्माच्या क्षेत्रामध्ये वर्ल्ड लीडर बनायचं आहे. आपला कोणीही हात धरू शकणार नाही. आताही DXN ही वर्ल्ड लीडर कंपनी आहे गॅनोडर्मामध्ये आणि त्याचे कंटिन्यूअस त्यांचा रिसर्च चालू आहे आणि ते जे काही प्रॉडक्ट काढतात ते हेल्दी प्रॉडक्ट्स काढतात. त्याच्या पुढेही मी असं ऐकलंय की नूडल्स येणार आहेत आणि बऱ्याच गोष्टी DXN कडनं आपल्याला मिळणार आहेत. पण त्या प्रत्येक गोष्टीच्या मागचं तंत्र आहे हेल्दी प्रॉडक्ट्स आणि हेल्दी प्रॉडक्ट्स हे खूप महत्त्वाचं विधान आहे. आपण जेव्हा आपलं पोट शांत असतं, तेव्हा आपलं मन शांत असतं. आणि आपलं मन शांत म्हणजेच मन आनंदी असतं. सो ह्या गोष्टीचं भान ठेवूनच प्रत्येक व्हिजन ॲज पर व्हिजन कंपनी आपली डेव्हलपमेंट करते आणि आपणही जर DXN मध्ये समाविष्ट झालो, तर आपणही तो आनंद घेऊ शकतो. तर ॲक्चुअली DXN कंपनी चं एक आपल्याला बॅकग्राऊंड सगळ्यांनाच माहिती आहे, की आता वर्ल्ड 15th रँकमध्ये आहेत आणि त्यांच्याकडे ISO 9001, 14001, 17025 म्हणजे जे लेटेस्ट सगळे हेल्थ प्रॉडक्टमध्ये सर्टिफिकेशन्स आहेत, ते अवेलेबल आहेत. तेव्हा आपण अशा सर्टिफाईड कंपनीचे एक भाग आहोत. आपल्याला कुठेही त्या गोष्टींची काळजी करण्याची गरज नाही. जेव्हा आपण इतरांना ह्या प्रॉडक्टबद्दल माहिती देतो, ते कुठेही हे प्रॉडक्ट पडताळणी झालेत का? लॅब टेस्टिंग झालंय का? फूड क्वालिटी कशी आहे? किंवा इतरांना सांगताना आपल्याला काही संकोच वाटतोय, तर या सगळ्या गोष्टींची उत्तरं या 3 सर्टिफिकेट्समध्ये येत असतात. राइट फ्रॉम प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चरिंग टू डिस्ट्रिब्युशन आणि ह्या क्वालिटीचे प्रॉडक्ट्स काही प्राइस रेंजमध्येच भेटतात, कारण त्यांनी तेवढे सर्टिफिकेशन पास केलेले आहेत. आणि जेव्हा आपण असे सर्टिफाईड प्रॉडक्ट्स मल्टीनॅशनल कंपनीच्या थ्रू घेत असतो किंवा जे 200 देशात विकले जातात, तेव्हा त्याची एक स्वतःची किंमत आणि प्रत असते. जसं आपण आधी म्हणायचो हां, फॉरेन रिटर्न आहे किंवा ही वस्तू फॉरेनवरनं आलेली आहे. तसं ह्या गोष्टीमध्ये पण कुठेतरी त्याची प्रत टेस्ट केलेली आहे आणि त्याच्याप्रमाणे त्याची किंमत ठरवली जाते आणि ते किंमतीसाठी भारताचं टॅक्सेशन पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतं. प्रत्येक देशामध्ये काही प्रमाणात DXNच्या प्रॉडक्टची किंमत बदलत जाते. त्याच्या मागचं कारण कंपनीने सांगितलं, की प्रत्येक कंपनी, प्रत्येक देश, प्रत्येक स्टेट आपला एक प्रकारचा टॅक्स त्या प्रॉडक्टवर घेत असतो आणि तो सगळा इन्क्लूड करून आपल्याला जास्तीत जास्त अफोर्डेबल किमतीमध्ये DXNचे प्रॉडक्ट चांगल्या प्रतीचे आपल्यापर्यंत पोहोचत असतात. तर आपल्याला हे बघणं गरजेचं आहे. आपण आता दुसऱ्या विषयावर बोलू, की अफोर्डेबिलिटी म्हणजे नेमकं काय? खिशाला परवडणारी वस्तू आणि आपण ती खाण्यायोग्य गोष्टीमध्ये आपण भारतामध्ये सर्वात जास्त जर आपण अफोर्डेबिलिटी बघत असतो तर अन्न. कारण अन्न ह्यात आपल्या देशात विपुल प्रमाणात आहे आणि फळ प्रक्रियेमध्ये किंवा फळाच्या निर्मितीमध्ये सुद्धा भारत खूपच अग्रगण्य आहे. आणि आपल्याला असं वाटतं, की आपल्या देशात मिळणाऱ्या वस्तू आपल्याला स्वस्त, रास्त आणि मस्त मिळतायत. पण हा आपला एक गैरसमज
होतो चाललेला आहे. कारण गैरसमज का होतोय? कारण अफोर्डेबल जे फूड बाहेर मिळतंय, ते खरोखरच आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे का? आता ह्या फोटोत आपल्याला दिसतंय, की आंब्यांची रास लावलेली आहे. अगदी हे कोकणातलंच चित्र आहे, पण त्याच्यावर जी फवारणी होते ती आंबे पिकवण्यासाठी एका विशिष्ट केमिकलची फवारणी केली जाते. हा एक सगळ्यांना आता हे माहीत झालेलं आहे, की कॉमन गोष्ट आहे. कारण शेतकऱ्याच्या बेनिफिटमध्ये त्याला जर ते आंबे व्यवस्थित पिकले तरच त्या मालाला किंमत येणार आहे. तर आपण जेव्हा एखाद्या अफोर्डेबिलिटीचा विचार करतो भारतामध्ये, तेव्हा आपण नेहमी एखाद्याची किंमत बघून त्याची प्रत ठरवत असतो. आणि ते आपल्या डोक्यामध्ये फिट झालेलं तंत्र आहे, की किंवा आपलं असं पण एक तंत्र असतं, की मी जर किमती गोष्टी खाल्ल्या, तर त्या खूप चांगल्या आहेत. अ, तर मला असं दिसतंय म्हणजे एक छोटंसं इथे उदाहरण द्यावंसं वाटतं, की इथे हायलाइट केलंय रेड बॉक्समध्ये, की हेल्थ एक्सपेंडिचर इन इंडिया आता वर्ल्ड वाईड जर बघायला गेलं तर जो ग्रीन बार आहे तो अ, सरकारकडून केला जाणारा खर्च आहे आणि जो निळा बार आहे तो स्वतःकडून खर्च केला जाणार आहे. तर आपण इंडियात बघू शकतो तर सरकारकडनं आपल्याला मिळणारा कुठलंही हेल्थ विषयक किंवा आरोग्य विषयक सेवा आहे त्याचा पॅरामीटर किती कमी आहे. आणि आणि आपलं ब्लू कलरची स्ट्रिप आहे म्हणजे जी स्वतःच्या खर्चातनं आपण आपलं आरोग्य सांभाळतो, ती खूप मोठी आहे. याचा अर्थ काय होतो, की जर ती पहिली साइड दाखवली, की कुठेही जर आपण अफोर्डेबिलिटीच्या माध्यमातनं जे स्वस्त आहे अशा गोष्टीतनं असं अन्न निवडलं आणि त्याचा आपल्या हेल्थवर परिणाम झाला, तर आपल्याला कुठेही सरकारकडनं काही मदत मिळत नाही. आपल्या हेल्थ विषयक जी काही तक्रार आहे त्याच्यासाठी आपल्याला आपल्या खिशातनं खर्च करावा लागतो. म्हणजे यूके सारखा देश जो आपल्यापेक्षा प्रगत आहे, तिथे सरकारी खर्च केवढा जास्त आहे. त्यांच्या खिशावरचा ताण किती कमी आहे. पण इंडियामध्ये खिशावरचा ताण हा सर्वात जास्त आरोग्यविषयक सेवेसाठी आहे. ह्याचं एक पिक्चर इथे दाखवतं. त्याच्यामुळे आरोग्यविषयक सेवा किती महत्त्वाची आहे आणि त्याच्याशी निगडीत अन्न असल्यामुळे ते किती महत्त्वाचं आहे, ह्याचं एक आपल्याला इथे उदाहरण मिळतं. तर एक सोपं म्हणजे कुठल्याही तुम्ही जर अडल्टरेशनवर जर तुम्ही आता इनपुट टाकलं किंवा Googleमध्ये काही अडल्टरेशन टाकलं, तर तुम्हाला इतके भयानक प्रकारचे अडल्टरेशन्स मिळतील आणि त्या अडल्टरेशनच्या मागचं कारणही तितकंच भयानक असतं, की जो चहा मिळतोय आता भारतामध्ये, तर जे चहाची पानं आहेत, त्याला प्रोसेस करून कलरिंग केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे लिव्हर डिसऑर्डर होतंय आपल्याला. जेव्हा तो चहाचा जो कलर आहे किंवा दुधात फॅट वाढवण्यासाठी साय हा प्रकार अनहायजेनिक वॉटर आणि स्टार्च टाकलं जातं. त्याच्यामुळे आपलं स्टमक डिसऑर्डर कधी-कधी आपण खूप दूध पिलं किंवा काहीतरी आपलं कधी-कधी स्टमक डिसऑर्डर होतात, कधी जुलाब होतात. मिल्क क्वालिटीवर ते खूप अवलंबून आहे. आणि असं म्हटलं जातं, की म्हणजे रस्त्याच्या बाजूला टपरीवर जे चहा विकले जातात, त्यांचं तर दूध तर खूपच वेगळ्या प्रकारचं असतं. म्हणजे ते कुठल्यातरी केमिकलपासून असं पकडलेलं पण आहे रेड हँड. किंवा आपलं जे तेल आहे, ते कुठल्याही धान्याचं तेल काढायला साधारण ₹250 ते ₹300 खर्च आहे. पण आपल्याला ₹70-80 लिटरने जे आपण तेल खातो, त्याच्यामध्ये अनएडिबल ऑइल मिक्स असतं. आणि ते कार्सिनोजेनिक आहे म्हणजे डायरेक्ट कॅन्सर वाढवणार आहे किंवा अ, हळदीमध्ये लेड क्रोमेट मिक्स आहे. त्याच्यामुळे लिव्हर डिसऑर्डर होतंय. म्हणजे ज्या आपल्या खायच्या वस्तू आहेत, ज्या आपल्याला खरोखर अफोर्डेबल वाटतात, त्या खरोखरच अफोर्डेबल आहेत का? तर मला वाटत नाही त्या अफोर्डेबल आहेत. कारण त्याच्यापासून होणारे कॉन्सिक्वेन्सेस फार भयानक आहेत. फूड इज आवर बॉडी इंजिन फ्युअल म्हणजे आता सगळ्यांना हे माहितीच झालंय. आपण देवकर सरांचं लेक्चर ऐकतो, की हे सगळं अन्न आहे, न्यूट्रिशन आहे, DXN म्हणजे. आणि आपलं हे एक पूर्ण आपल्या आयुष्याचं सार ह्याच्यामध्ये या मंत्रामध्ये श्लोकात लिहिलंय, की अन्न हेच पूर्ण ब्रह्म आहे. मग जर आपलं अन्न हेच आपलं सर्व काही आहे, तर मग अन्नालाच खूप महत्त्व आहे. कारण आपण हे समजू शकतो, की हे विधान आत्ताचं नाहीये, आपल्या पूर्वजांनी लिहिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपण पूर्वी काय करायचो, अन्न हेच पिकवायचो शेतामध्ये आणि अन्न हे शिजवून खायचो. आणि पिकवणारा आणि शिजवणारा एकच शेतकरी असल्यामुळे त्याला कधीही ह्या गोष्टीची कमतरता आली नाही, की मी जे काही खातोय ते बरं त्याच्या शेतात 2च धान्य पिकत असू दे, पण ते त्याच्यासाठी सफिशियंट असायचं. मग आता काय झालंय, आता ते 10 लोकांच्या हातून आपल्यापर्यंत पोहोचतं. शेतकरी पिकवणारा वेगळा आहे, तो विकणारा वेगळा आहे, त्याच्यावर प्रोसेस करणारी कंपनी वेगळी आहे, तुमच्या हातात देणारा ब्रँड देणारी कंपनी वेगळी आहे
आणि तुम्ही खाताना तुम्ही कुठल्या स्वरूपात खाताय याचं स्वरूप वेगवेगळं आहे. जे की पूर्वी शेतीत जे पिकलं ते शिजवलं आणि त्याचीच काही एक ठराविकच पद्धत होती. त्याच्यामुळे अ, फारच आपण हायजीन आणि पद्धती सांभाळायचो. पण आता ते होत नाही. त्यामुळे अन्न हे जरी पूर्णब्रह्म आपण म्हटलं, तरी ते पूर्णब्रह्म खरोखर आपल्याला मिळतंय का? मग आपलं बॉडी जे आहे ते म्हणजे आपलं जे जठर आहे ते काय टॉक्सिक गोष्टी टाकण्यासाठी बनलेलं आहे का? जर आपण एखादी गोष्ट किमतीच्या मानाने घेतली, किंमत बघून, तर आपल्याला कुठेतरी आपण टॉक्सिन्स आपल्या बॉडीत टाकतो आणि ते न्यूट्रिशन त्याला म्हणू शकत नाही. त्याने पोट भरतं, पण ते पोट तेवढ्या वेळासाठी भरतं, पण ते न्यूट्रिशन होऊ शकत नाही. आणि 7 जून 2020 ला वर्ल्ड फूड सेफ्टी डे असतो. तर वर्ल्ड फूड सेफ्टी डे मध्ये वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO ने हा डे डिक्लेअर केलेला आहे. आणि तिथे असं सांगितलेलं आहे, की आपल्याला जे काय खातो ते सेफ खायला पाहिजे आणि एव्हरीवन हॅज अ राइट टू सेफ अँड हेल्दी अँड न्यूट्रिशियस फूड. आणि ह्याचं कारण असं आहे, की न्यूट्रिशियस अन्न हेच आपल्याला आजारांपासून वाचवणारा मुख्य स्रोत आहे. आपण कुठेही राहतो, शहरात, गावात, तरी आपला जे न्यूट्रिशियस फूड गावाकडे काही लोकं स्वतःच्या शेतातलं धान्य स्वतःच्या कुटुंबासाठी ऑर्गॅनिक खत घालून बनवत असतात. खूप चांगली गोष्ट आहे. पण शहरामध्ये ती सुविधा आपण नाही घेऊ शकत. न्यूट्रिशियस फूड म्हणजे थोडक्यात ऑर्गॅनिक अन्न, केमिकल खतांचा कमीत कमी वापर केलेलं अन्न आणि असं अन्न तर शहरात खूपच दुर्मिळ आहे. आणि अशा वेळेला आपण न्यूट्रिशियस फूड कसं मिळणार? आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सांगतंय, की हा तुमचा हक्क आहे, की तुम्हाला सेफ अन्न मिळायला पाहिजे. कारण तुम्ही तेच तुमच्या आजारापासून बचाव करू शकता. अ, आणि इंडियाची परिस्थिती बघायला गेली तर 10 पैकी 1 जण 1 आउट ऑफ 9 पैकी 1 जण हा आजारी पडतोय का? अ, दूषित अन्नामुळे. आणि हे प्रमाण वाढत चाललंय. म्हणजे 1 आउट ऑफ 12 होतं 2011 मध्ये, ते आता 9 आउट ऑफ 1 होत चाललंय. आणि ब ब हे जे फूड बॉर्न डिसीजेस म्हणजे अन्नातल्या भेसळीमुळे होणारे जे आजार आहेत किंवा आपण अ, किंमत बघून आजकाल जे अन्न विकत घेतो, की आपल्याला सपोज फॉर एक्झाम्पल तूर डाळ आहे. एक ₹70 ला मिळते आणि एक ₹150 ला मिळते. तर आपण असा विचार करतो, "अरे, तीच तर डाळ मला 70 मध्ये मिळते, मग का नाही घ्यायचं मग?" नाही बरोबर आहे. आपला विचार बरोबर असतो. पण त्याच्यामागचं कारण म्हणजे DXCने शिकवलं, की आपल्याला अन्नामध्ये न्यूट्रिशन किती आहे आणि ते कुठल्या पद्धतीने बनवलेलं आहे किंवा कुठून आलेलं आहे ते, ही सगळ्याची माहिती कशी करून घ्यावी किंवा स्वतः लिम सरांनी कसं त्या DXN प्रॉडक्ट बनवले, त्याच्यामागचं कारण कसं आहे किंवा त्याच्यामध्ये कुठलीही खत प्रक्रिया न वापरता हवेत गॅनोडर्मा का उगवलाय किंवा तो डस्टमध्येच का बनवलेला आहे? त्याची क्वालिटी कशी काय प्रिझर्व्ह केलेली आहे? कोल्ड सिंथेसिस जे काही लास्ट PPTमध्ये सांगितलं होतं, की जी मेथड आहे, त्यातनं कुठलाही फूड बॉर्न डिसीज होणार नाही. उलट जे फूड बॉर्न डिसीज होतात ते मारायला किंवा ते काढायला DXN कसं महत्वाचं आहे. तर आपण आपला बहुतेक खर्च ह्या खाण्यामध्ये घालवत असतो. वेगळ्या प्रकारचं खाणं प्रत्येकालाच आवडत असतं आणि त्या खाण्यातनं येणारे डिसीज घालवायला मग परत आपण आपला बाकीचा खिसा रिकामी करत असतो. सो धिस इज फॅक्ट की हे जे अन्नातली भेसळ आहे ही आपल्या आजूबाजूला आता रुजलेली आहे. ती आपण काढू शकत नाही. आणि आपण फास्ट फूडच्या पण आहारी चाललोय. म्हणजे होम कुक फूडमध्ये आपलं कार्बोहायड्रेट, फॅट आणि शुगरचं प्रमाण खूप कमी असतं. आपण बघून घालत असतो. पण ह्याच्या विरुद्ध असतं बाहेरचं खाणं. कारण त्याच्यात कार्ब, फॅट आणि शुगर वाढवल्याशिवाय त्याला चव येत नाही. ज्या चवीसाठी ते बिझनेस आजकाल वर्ल्ड वाईड चाललेले आहेत. म्हणजे इव्हन बर्गर पासून ते KFC पर्यंत. किंवा त्याच्यामध्ये हाय फॅट्स जिथपर्यंत तुम्ही टाकणार नाही, तिथपर्यंत तुम्हाला ती चव भेटणार. ज्याच्यासाठी आपण अट्रॅक्ट होतो. मग आणि ह्याच्यामध्ये असं झालेलं आहे, की चाइल्डहूड ओबेसिटीचं मुख्य कारणच फास्ट फूड आहे. आणि ते इंडियामध्ये आता आपण प्रत्येक जणच बघतोय. म्हणजे प्रत्येकाच्या घरात कोणी असं म्हणू शकत नाही, आमच्या घरात पास्ता, मॅगी आणि नूडल्स, हक्का नूडल्स बनत नाही. ह्याला कोणी हे नाहीये. म्हणजे आपण सहज त्याच्यात ओढले गेलो. एकदा बनवलं, चव आवडली, आपण खात गेलो. सो ते होम कुक फूड नाहीये. इव्हन हक्का नूडल्स पण होम कुक फूड नाही. आपल्याला माहीत नाही त्या नूडल्समध्ये काय आहे. आपण ते घेतो आणि शिजवतो. त्यात बऱ्याच भाज्या टाकतो. पण आपल्याला
ते इट्स नॉट कम्प्लिटली होम कुक फूड. म्हणजे आपण फास्ट फूड कुठेतरी खातच असतो. आणि ह्या गोष्टींमुळे काय होतंय, की टॉप 10 ग्लोबल कॉजेस ऑफ डेथ म्हणजे अ, ह्याचं जे प्रमाण आहे ते इन लॅक्स मध्ये एवढं आहे, म्हणजे 96 लॅक्स इयरली वर्ल्ड वाईड. 94 लॅक्स हार्ट डिझिजेस आहेत, कॅन्सरच्या खालोखाल हार्ट डिझिजेस, स्ट्रोक येणं किंवा हाय ब्लड प्रेशर, डायबिटीज, ओके, तर अल्झायमर्स किंवा श्वसनाचे आजार. तर ह्या सगळ्या गोष्टींचा संबंध फक्त न्यूट्रिशनशी आहे. तसंच WHO ने परत सांगितलेलं आहे, की रक्तवाहिन्यांमध्ये जे कोलेस्ट्रॉल जमा होतं, संवहनी प्रदूषण म्हणजेच कोलेस्ट्रॉल, तर ते 93% बाकीच्या नुसत्या जठराचेच आजार नाही, तर आपली नजर खराब होण्यापासून ते सगळे आजार 93% पासून रक्तवाहिन्यांशीच निगडीत आहेत. म्हणजे किती महत्वाचा भाग. आणि त्या रक्तवाहिन्यांमध्ये संवहनी प्रदूषण म्हणजेच कोलेस्ट्रॉल जे जमा होतं, तर त्या गोष्टीमुळे आज पूर्ण जग सफर करत आहे. आणि जगाला मार्ग भेटत नाही. जेव्हा आपल्याला एकदम अचानक आजार येतो, तेव्हा त्या आजारावरचं आपल्याला औषध डॉक्टर रिकमेंड करतात, आपण ते घेत असतो. आणि कधी-कधी बरं वाटतं, कधी नाही वाटत. पण त्याच्यामागचं कारण आपण शोधत नाही. नंतर आपल्या जेवणात ट्रान्स फॅट खूप वाढत चाललेलं आहे. आपण परत-परत तेच हे वापरतो. तेलाचे प्रकार वापरतो किंवा परत-परत तेल आपण बाहेर गेल्यानंतर आपण विचार करत नाही. तर ट्रान्स फॅट आपलं ह्या ना त्या मार्गाने ट्रान्स फॅट हा खूप चांगला बिझनेस आहे. जेव्हा तुम्ही ट्रान्स फॅट ॲड करता जेवणामध्ये, त्यावेळेला तुमची कॉस्ट कमी होते आणि तुम्हाला जास्त बेनिफिट मिळतं त्या गोष्टीचं. त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये आजकाल ट्रान्स फॅट आहे आणि ते आपल्याला अफोर्डेबल करतं. म्हणजे सांगायचा उद्देश काय, की किंमतीत परवडतं. उदाहरणार्थ, जर 15 लिटरचा एक डब्बा फोडला आणि कढईत तेल त्यात 100 समोसे तळले, तर दुसरी 100 समोस्याची बॅच पण त्यात 500 समोसे तळले जातात. कारण त्याला ते परवडतं. पण त्यात ट्रान्स फॅट वाढत चाललेलं आहे प्रत्येक समोस्यागणिक. त्याच्याशी त्याला काही संबंध नाही. त्याचा बिझनेस वाढतोय. सो इंडियामध्ये आपल्याला न्यूट्रिशियस फूड बाहेर मिळतं किंवा अफोर्डेबल हे जरी आपण म्हटलं, तरी ते मिळत नाही. आणि उलट ते आतमध्ये आपल्या पोटात जाऊन आपल्याला किती नुकसान करतंय, हेही आपल्याला कळत नाही. मग अशा वेळेला आपल्याला जे-एन-यू सारखी जी डायटिशियन आहे, जिने 19 वर्ष काम केलंय, अ, ती महिला असं सांगते, की तुमच्या बॉडीला जर राइट मटेरियल मिळालं, तरच तुमची बॉडी आनंदी होणार आहे. द फर्स्ट स्टेटमेंट ऑफ DXN, की आपला आनंद कधीच मावळत नाही. आनंदाचा सूर्य मावळत नाही. म्हणजेच बॉडी नेहमी आनंदी राहण्यासाठी आपल्याला राइट मटेरियल आपल्या पोटात जाणं गरजेचं आहे. आणि जर आपण 60-70% हे अफोर्डेबल फूड खात असू, तर कुठेतरी 20-30% तरी आपल्याला DXNचे प्रॉडक्ट खायलाच पाहिजेत, की जेणेकरून त्याचे टॉक्सिन्स ते बाहेर काढेल. आणि त्यावेळेला आपल्याला ते खरा आनंद काय तो कळेल. DXN प्रॉडक्ट्सकडे जेवढे वर्ल्ड वाईड सर्टिफिकेट्स लागतात त्यांची क्वालिटी प्रूव्ह करायला, हे आहे. जसं सिजिल आहे, हलाल आहे, GMP आहे. हे सगळं हे तुम्ही एक Google टाकून चेक करू शकता किंवा कोणी तुमच्या कस्टमरने विचारलं, याला काय बेस आहे या प्रॉडक्टना, तुम्ही या किमतीत विकता. तर हे बेस आहे या गोष्टीला. आणि त्याच्यातनं क्वालिटी मेंटेन केली जाते. आता आपल्या इंडियामध्ये एक तोच परत जो विषय आहे, तो अडल्ट्रेशन जे आहे ते सांगण्यासाठी एक काही उदाहरणं दिलेली आहेत. मिल्क अडल्ट्रेशन, ग्रेन अडल्ट्रेशन, अडल्ट्रेशन ऑफ ऑइल. म्हणजे अगदी सोपं ह्याच विषयावर बघताना मला असं दिसलं, की आपण वेलची घेतो आणि वेलची उघडल्यानंतर आपल्याला ती पांढरी-पांढरी दिसते. तर आपल्याला असं वाटतं, की तो वेलचीचा प्रकार आहे. पण तसं नाहीये, की वेलचीतनं इसेन्शियल ऑइल एक्स्ट्रॅक्ट केले जातात आणि त्याच्यामध्ये अक्षरशः टॅल्कम पावडर मारली जाते, की जेणेकरून ते पांढरे होतात. अ, हे एक अडल्ट्रेशन आहे. वेलचीमध्ये टाकलं आणि ते इंडियात पकडलं गेलेलं आहे. तर ॲक्चुअली मिल्क अडल्ट्रेशन आहे किंवा ग्रेन अडल्ट्रेशन आहे. तर हे खूप प्रमाणात चाललेलं आहे. म्हणजे जरी ॲक्ट असला आपल्या 1954 ला जरी आपल्याकडे त्याच्यावर ॲक्ट पास झालेला असला, तरीही अडल्ट्रेशनचे नवीन-नवीन केस दरवर्षी पकडल्या जातात. आणि याच्या मागचं कारण असं आहे, की विकणाऱ्या व्यक्तीला खूप प्रॉफिट पाहिजे खूप प्रमाणामध्ये. अ, त्यांना फूड प्रोडक्शन भयानक प्रमाणात वाढवायचं आहे आणि इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज फूडमध्ये बऱ्याच प्रकार भरपूर मार्जिन काढता येतं आणि त्यामुळेला तुम्ही लवकरात लवकर खूप जास्त पैसे कमी वेळेत कमवू शकता.
आणि अन्न किंवा जे जो काय अन्नाचा प्रकार आहे तो जास्त फ्रेश आणि नॅचरल दिसावा म्हणून पण त्याच्यात अडल्ट्रेशन केलं जातं. मग अशा वेळेला होतंय काय, जेव्हा आपण असे अन्न घटक किंवा असे पदार्थ आपण खातो, त्यावेळेला आपल्या एक आयुर्वेदाचा नियम असा आहे, सॉरी, एका शास्त्रज्ञाने एक नियम सांगितलाय की ऍक्च्युली आपल्याला जर क्लीन अँड हेल्दी जगायचं असेल तर दिवसातनं 2-3 वेळा आपल्या बॉडीतनं घाण बाहेर पडली पाहिजे. पण ऍक्च्युली आत्ताच्या काळात होतंय उलट. आता होतंय कसं की आपण आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम वीक होत चाललेली आहे भेसळयुक्त अन्न खाल्ल्यामुळे, आणि 2-3 दिवसातनं एकदा आपलं पोट साफ होतंय. सो एलिमिनेशन ऑफ वेस्ट फ्रॉम डायजेस्टिव्ह ट्रॅक इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुमचं शरीर आनंदी राहण्यासाठी तुमच्या शरीरातनं घाण बाहेर पडणं खूप आवश्यक आहे. आणि जर तुम्ही एकदम निरोगी असाल तर दिवसांना 2 ते 3 वेळा तुमच्या पोटातनं घाण निघेल. पण आता काय होतंय, आता होतंय उलट. क्लीन अँड हेल्दी colon is vital for healthy body. In the most effective excretory system, a person excretes 2 to 3 times daily. However, many of us excrete once in 2 to 3 days. म्हणजे ह्या माणसाने 50 वर्ष त्या शास्त्रामध्ये रिसर्च केलेला आहे आणि 50 वर्षांनी त्यांनी सांगितलंय की कुठलंही जे अन्न आहे जे आपलं पोट साफ करतंय आणि जे इट्स अ व्हेरी फॅन्टास्टिक फूड फॉर आवर बॉडी, आणि ज्याच्यामुळे आपलं पोट साफ होत नाही ते आपल्यासाठी योग्य नाहीये. मग इथे आपण जर विचार केला आपल्याला कळेल की डीएक्सिनचं महत्व काय. डीएक्सिनचं कुठलंही प्रोडक्ट खाल्लं तर ही जी प्रोसेस आहे 2 to 3 टाइम्स डेली ही होतेच होते. आपलं जे कोलन आहे किंवा आपली जी आंत्र पचन संस्था म्हणतात त्याला मराठीत, की ती पूर्णतः क्लीन करायचं कामच डीएक्सन करतं. सो आपल्याला त्याचं महत्व लगेच कळेल की प्रॉडक्ट टू कॉस्ट किंवा कॉस्ट टू क्वालिटी रेशो का आहे डीएक्सनच्या प्रॉडक्टचा. म्हणजे त्याची क्वालिटी तशी आहे की आपल्या अन्न संस्थेला, पचन संस्थेला पूरक असे ते प्रॉडक्ट आहेत. आणि ह्या पूर्ण हेल्थ, आणि जर आपल्याला दिवसातनं 2 ते 3 वेळेला आपलं पोट साफ व्हावं असं वाटत असेल, त्याच्यासाठी फायबर, पाणी, प्रॉपर डाएट आणि एक्सरसाइज ह्या 4 गोष्टी अतिशय आवश्यक आहेत. ह्यातल्या ज्या 2 गोष्टी आहेत, फायबर आणि प्रॉपर डाएट, ह्या डीएक्सिन पूर्ण करतं. आता पाणी आणि एक्सरसाइज ह्या 2 मिनिमल गोष्टी आपण करू शकतो. हे तर प्रत्येकाला आता माहिती आहे. सो त्याला आपण एस्केप नाही करू शकत. मी एक्सरसाइज नाही केला आणि मला पूर्ण हेल्थ मिळाली असं नाही होणार. कारण शेवटी पचलेल्या अन्नाची एनर्जी पण कुठेतरी वापरली गेली पाहिजे एक्सरसाइजमध्ये, कामामध्ये, तेव्हाच त्या अन्नाची ऊर्जा व्यवस्थित बाहेर पडत असते. तर ह्या काही बेसिक गोष्टी. तर अशा वेळेला मग डीएक्सेनचे जे प्रॉडक्ट आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की हे प्रॉडक्ट्स आपण कुठलेही प्रॉडक्ट्स जर त्याच्या क्वालिटी आणि कॉस्ट वाईज जर 1 बाय 1 बघितलं, तर समजा पेस्ट बघितली की जी 255 ला आपल्याला पडते, किंवा साबण आहे तो 100 रुपयाला पडतो, किंवा शॅम्पू काही 200 to 300 च्या रेंजमध्ये आहे, गॅनो मसाज ऑइल आहे किंवा गॅनो चहा आहे. तर आपल्याला बरेच प्रॉडक्ट डीएक्सनने दिलेले आहेत. आणि आधी सांगितल्याप्रमाणे हे सगळे पदार्थ काय करतात, तर आपल्या बॉडीला बॅलन्स करतात. आणि बॉडीला बॅलन्स करण्याचं काम हे अतिशय आवश्यक आहे. कारण जसं म्हटलं तसं अडल्ट्रेट फूड किंवा दूषित अन्न हे आपल्या प्रत्येकाच्या पोटात जात आहे आजच्या घडीला. आणि हे प्रत्येक जे प्रॉडक्ट आहे ते त्याच्यावर एकदम जालिम औषध आहे, की अगदी आपण प्रवास करतोय प्रदूषणातनं, तर आपल्या स्काल्प, कोंडा, केस सगळं खराब होतं, केसात कोंडा होणं वगैरे. तर हा जो शॅम्पू आहे तो अगेन पीएच बॅलन्स्ड आहे, जो स्काल्पला कुठल्याही प्रकारचं डॅमेज न करता, आपल्या पिट्युटरी ग्लँडला कुठल्याही प्रकारचा धोका न पोहोचवता ते टॉक्सिन्स तिथनं बाहेर काढतं. मग ह्या प्रॉडक्ट म्हणजे सांगायचं उदाहरण असं आहे की काही प्रोडक्ट पोटात घ्यायचे आहेत, काही वरच्या अवयवांना लावायचे आहेत, जसं स्किन आहे, शॅम्पू आहे, टॅल्कम पावडर आहे, कॉस्मेटिक्स आहेत. पण हे सगळ्याचं काम एकच आहे की दूषित भाग बाहेर काढणं, की जो वाढत चाललेला आहे. आणि विशेषतः भारतामध्ये जिथे अडल्ट्रेशन 2010 नंतर खूप जास्त प्रमाणात वाढायला लागलं,
2010 नंतर इतकी लाट आली इंडियामध्ये की प्रत्येकालाच पैसा कमवायचा आहे, प्रत्येकालाच मोठं व्हायचंय, प्रत्येकच जण बिझनेसमध्ये उडी मारतोय आणि अशा वेळेला कॉम्पिटिशनमुळे प्रॉडक्ट क्वालिटी दर्जा कमी होत गेली. त्याच्या विरुद्ध DXN काम करतं टू मेंटेन द सेम क्वालिटी अक्रॉस 200 कंट्रीज. त्याच्यामुळे हे जे प्रॉडक्ट्स आपण वापरले तर मी तर म्हणेन अफोर्डेबल नाही, आपला डबल फायदा आहे जर वापरला तर. एकतर आपला हेल्थ पण मेंटेन राहतं आणि कालांतराने प्रॉडक्ट वापरून आणि त्याच्याबद्दल इतरांना माहिती देऊन आपले PV ही जमतात आणि येणाऱ्या बोनसमध्ये आपण फ्रीमध्ये प्रॉडक्ट घेऊ शकतो. असं कुठली कंपनी ऑफर करत नाही. सो आपल्याला हेल्थ पण मिळाली आपल्याला खिशाला परवडण्यासारख्या किमतीमध्ये मिळाले. त्यामुळे आपण जर आधी समजून घेतलं की अडल्टरेटेड फूड म्हणजे मिक्स केलेलं फूड आपण किती प्रमाणात खायला पाहिजे आणि DXNचं एखादं प्रॉडक्ट आपण खातोय, फॉर एक्झाम्पल आपण 2 in 1 कॉफी घेतोय, त्यासाठी 500 ते 700 रुपये आपण महिना खर्च करतोय, तर ती आपल्याला कित्येक पटीने आपल्या प्रत्येक अवयवाला वाचवू शकते. कारण का त्यात जो 17% गॅनोडर्म आहे, तो इतर अन्नातनं जे भेसळ आपल्या पोटात जाणार तो बाहेर काढणार आहे. मग अशा वेळेला ते 500 ते 700 रुपये आपण एका आपल्या फॅमिलीसाठी खर्च करणं मला नाही वाटत महाग आहे. कारण कुठल्याही जर अवयवाला कुठलाही डॅमेज झाला, तर साधे टेस्ट करायलाच 1000-2000 रुपये आता जातात सोनोग्राफीला. तर त्याच्यापेक्षा हे जे प्रॉडक्ट आहेत ते आपल्याला नक्कीच अफोर्डेबल आहेत. प्रॉडक्टची लिस्ट खूप मोठी आहे. जसं एन्झाईमचे प्रॉडक्ट आहेत, नोनी-जी, नोनी-रोझेल ह्याच्याबद्दल आपण भरपूर ऐकतो प्रत्येक मीटिंगमध्ये. इव्हन हेअर ऑइल पासून ते कॉर्डिसेफ कॉफीपर्यंत सरांनी प्रत्येक प्रॉडक्ट वारंवार सांगितलेलं आहे. सो आपल्याला हेल्थ कशी काय मिळते म्हणजे त्याचा पण आपण थोडा विचार करायला पाहिजे, की हेल्थ मिळण्यासाठी DXN प्रॉडक्टमध्ये नेमकं काय आहे? हाय क्वालिटी कुठून येते? जर ती नॅचरल आणि ऑर्गॅनिकली ग्रोन असेल तर. आणि त्या प्रोसेससाठी फॉर एक्झाम्पल आपण एक सोपं उदाहरण देऊ. एखादी गोष्ट आपण जेव्हा घरात बनवतो, एक केकच आपण उदाहरण घेऊया. जेव्हा घरात आपण केक बनवतो त्याची किंमत साधारण 150 ते 200 रुपये आहे. तुम्ही प्रॉपर बटर हे वापरलं आणि तोच केक तुम्हाला मार्केटमध्ये 50 रुपयाला विकत मिळतो बेकरीमध्ये. आपण जाऊन तो केक घेतो आणि खातो. तर आपल्याला असं सहज विचार आला, की हे 50 रुपयात नेमकी कसं काय बनवलं असेल ते? काय वापरलंय त्याच्यामध्ये? आपण ते अफोर्डेबिलिटी वाईज पण तोच केक आपण घरात जेव्हा महिला बनवतात तेव्हा त्यांना लक्षात येतं, की त्याचा साधारण खर्च 150-200 रुपये जर आपण त्यात प्रॉपर इन्ग्रेडियंट तसंच आहे. DXN सेम आहे. त्याच्यात नॅचरल आणि ऑर्गॅनिक जर वाढवायचं आहे आपल्या शरीराला इफेक्टिव्ह एखादा न्यूट्रिशन पाहिजे आणि जे विषारी पदार्थ गेले ते बाहेर काढायचे आहेत, ते बिनविषारी औषध पाहिजे आणि त्याच्यासाठी ते नॅचरली आणि ऑर्गॅनिकलीच वाढवलं पाहिजे आणि हेच DXNचे प्रॉडक्ट्स आहेत. आणि आपण कन्झ्युम करताना किंवा इतरांना सांगताना ह्या गोष्टीचा प्रकर्षाने तिथे उच्चार केला पाहिजे. तरच आपण कॉस्ट इतरांनाही समजावून सांगू शकू. कारण प्रथमतः प्रत्येक DXN प्रॉडक्टची कॉस्ट ही त्याची जी साईज आहे त्याच्यावर ठरवलं जातं. अरे 2000 मध्ये एकदम एवढ्या छोट्या बॉटल 2000 मध्ये आमचे 20 किलो कांदे येतात. आणि एवढ्याशा गोष्टीसाठी 2000 रुपये द्यायचे, का द्यायचे? पण 20 वर्ष किंवा 25 वर्ष किंवा 40 वर्ष आपण जे खातोय आणि त्याचे टॉक्सिन्स बॉडीत डिपॉझिट झाल्यानंतर जो बॉडीला डॅमेज होणार आहे, तो बाहेर काढणार आहे 2000 रुपयामध्ये गॅनोडर्मा. ते आपल्याला स्वतःला समजलं तर आपण इतरांना सांगू शकतो. त्यामुळे हे समजणं फार गरजेचं आहे. आणि आपल्या भारतामध्ये वन ऑफ द मोस्ट कॉमनली ड्रँक लिक्विड ऑन अर्थ आफ्टर वॉटर इज चहा. त्यामुळे DXN कंपनीने काय केलं, की बेसिक गॅनोडर्मा फर्स्ट चहामध्ये टाकलेला आहे. तर तुम्हाला अफोर्डेबिलिटी वाईज जायचंय तर प्रॉडक्टमध्ये फर्स्ट कम इज टी. आपण चहा किती उकळू शकतो? काही अशाही फॅमिलीज आहेत ते 2-2 लिटर चहा दिवसाला उकळतात. DXNचा 2 डबे त्यांना लागतात महिन्याला आणि ऑन दॅट ओन्ली की त्यांचं ते हेल्थ सेफ आहे. पण मी म्हणतोय खूप चांगलं उदाहरण आहे, की आपण 2 चहाच्या डब्यांची किंमत किती? 620 झाली. 620 रुपयात जर तुम्ही फॅमिलीची हेल्थ प्रोटेक्ट करताय तर नथिंग लाइक इट. इट इज बेस्ट दॅन एनी इन्शुरन्स आय वुड से. आपण किती महागातला इन्शुरन्स घेतला तरी तो आपल्या पोटात आपले टॉक्सिन्स काढणार नाही. पण हा जो इन्शुरन्स आहे DXNचा आणि चहामध्ये 2% गॅनोडर्माच इतका इफेक्टिव्हली काम करतो, की तो फॅमिलीचं हेल्थ वाचवायला खूप सफिशियंट आहे. त्यामुळे मला तरी असं वाटतं, की माझ्या घरात येणारा एखादा नोकर असू दे किंवा एखादा श्रीमंत असू दे किंवा एखादा बॉस असू दे, प्रत्येकाला मी चहा रेकमेंड करतो. कारण हा प्रत्येकाला परवडण्याजोगा आहे खिशाला. आणि त्यात परवडणाऱ्या किमतीत गॅनोडर्मा टाकलेला आहे. हे सर्वात ब्युटिफुल गोष्ट आहे. म्हणजे एका गॅनोडर्मा चहामध्ये अ, एवढे बेनिफिट्स आपल्याला मिळतात. एनर्जी, स्टॅमिना, रिज्युव्हनेशन, क्लिअर स्किन, बॉडी ऑक्सिजनेशन,
डिटॉक्सिफिकेशन होत आहे, मेंटल अलर्टनेस, म्हणजे लोकांना जो आता मी तरी असं बघतोय की लोकांना मेंटल स्ट्रेसच जास्त आहे फिजिकल स्ट्रेसपेक्षा. कारण फिजिकल स्ट्रेसची कामं आता कमी झाली, पण मेंटल स्ट्रेस फार असल्यामुळे मेंटल अलर्ट नाही. त्याच्यामुळे ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे हायवेला वगैरे. त्याच्यामध्ये कारणच आहे की मेंटली स्ट्रेस भरपूर आहेत लोक. आणि या सगळ्या एक मेंटल स्ट्रेस हा जरी आजार घालवला तरी बरेच आजार कंट्रोलमध्ये येईल. ह्या गॅनो टी मध्ये एवढे सगळे गॅनोडर्मा टाकल्यामुळे एवढी पॉवर आहे त्या चहामध्ये. आणि आपण हे हे शस्त्र खूप ठिकाणी वापरू शकतो. ज्यांना कोणाला गॅनोडर्मा पोटात गेला, चहा पिल्यावर त्यांना पोट हलकंच वाटतं, असा बऱ्याच जणांचा अनुभव आहे. आणि पोट हलकं वाटणं म्हणजे डिटॉक्सिफिकेशन, जे टॉक्सिन्स आले ते बाहेर काढले गेले. आणि तिथे आपलं कामच झालं. हे 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 खूप अफोर्डेबल औषध आहे डिएक्सिन चहा. मी तर त्याला औषध म्हणतो. त्याच्याबरोबरच असं म्हणतात की मी म्हटलं जसं की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, त्याचे काही नियम आहेत की जसं आपल्या शरीराला 2 ते 4 सर्व्हिंग्ज म्हणजे तेवढ्या प्रमाणात फळं आणि भाज्या ह्या पोटात रोज जायला पाहिजे. पण मी असं बघतो की इथे आपण फळांपासून पण लांब पळत असतो. कारण एक्सपेन्सिव्ह त्याच्यामध्ये येणारा खर्च वाढत चाललेला आहे आणि चांगल्या क्वालिटीची फळं मिळणे मुश्किल होतं. किंवा सीझन वाईज समजा ₹200 किलो सफरचंद असतील, तर क्वचितच काही फॅमिली घेत असतील, काही घेत नसतील. प्रत्येकाचे स्वतःचे एक गणित असतं. नाही आम्हाला ₹50 किलोने भेटलं तरच घेणार. मग अशा वेळेला जर ते बॉडीला भेटतच नाही, तर बॉडी न्यूट्रिशन नाही मिळालं, तर कसं काय आजारांशी फाईट करू शकणार? आणि ह्याच्या विरुद्ध मग आपल्याला शरीराला अन्न तर पाहिजे असतं. आणि त्यावेळेला काय होतं, की मग ॲसिडिक फूड खायला लागतो आपण. जसं सवेरांच्या कोकोनट ऑइलच्या लेक्चरमध्ये दिलेलं आहे त्याने, की जेव्हा आपल्या शरीराला चांगलं फॅट मिळत नाही, डीएक्सिनचं जे गॅनोडर्माचं कोकोनट ऑइल इट्स अ बेस्ट. त्याच्यामध्ये चांगल्या प्रतीचे फॅट आहेत, ते शरीराला आवश्यक आहेत आणि ते नाही मिळाले, तर त्याचं कोलेस्ट्रॉलमध्ये रूपांतर व्हायला लागतं. आपलं शरीर कोलेस्ट्रॉल बनवायला लागतं. मग अशा वेळेला ॲसिडिक फूड आपण जर चांगलं त्या प्रमाणात भाज्या, फळं नाही खाल्ली, तर आपलं शरीर ॲसिडिक आपोआपच बनत जातं. आणि त्याच्यामुळे आपण जर ओव्हरवेट आहोत, आपलं पोट सुटत चाललंय, मसल पेन वाढतोय किंवा ओव्हरऑल शरीराला होणारा फटीग किंवा त्रास, थकवा आणि हाडांची दुखी, हे कॉमन प्रॉब्लेम आहेत आत्ता. जेव्हा आपण मार्केटमध्ये जातो, हे फारच ॲसिडिक फूडचे कॉमन प्रॉब्लेम, कारण आपण अल्कलाईन जे फळं आणि भाज्या आहे प्रमाणात ते जात नाही पोटामध्ये. आणि अल्कलाईन फळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात, जसं फ्रूट, व्हेजिटेबल्स, मिल्क, एग व्हाईट, अल्गी, आणि हे आपल्याकडनं जाऊ शकत नाही. आपल्या शरीराला नॅचरल ग्रीन फूडची अतिशय आवश्यकता आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळणार कशा? तर ह्याच्यावरचं एक बेस्ट उदाहरण म्हणजे स्पिरुलिना. तर आपण स्पिरुलिना हिची प्राइस काही सीझन प्रमाणे चेंज होत नाही, की हे सीझनमध्ये हे फळ अवेलेबल आहे, हे आता मार्केटमध्ये अवेलेबल नाही म्हणून याची किंमत जास्त आहे किंवा ह्याचा रेट पडलेला आहे किंवा ह्याची क्वालिटी फळांची कुजलेली आहेत किंवा काय, आपलं काही त्याचा प्रॉब्लेमच नाही. जर स्पिरुलिना तुम्ही घेता, तर तुमचा सगळा बॅलन्स स्पिरुलिना करतं. तुम्हाला जे ग्रीन फूड आणि ऑर्गॅनिक फूड हे दोन्ही लागतात. म्हणजे कच्च्या पालेभाज्या, फळभाज्या, फळं आणि बाकीचं जे काही न्यूट्रिशन आहे, ते सगळं एकाच ह्याच्यात जातं. त्याच्यामुळे याचं कामच असं आहे, की जे आपण सांगितलं असं ओबेसिटी जी वाढत चालली आहे, वेट कंट्रोल, इम्युन सिस्टम आणि न्यूट्रिशन, हे आपण एका डब्बीमध्ये पूर्ण करू शकतो. मग जर एक फॅमिली आपल्या परवडणाऱ्या किमतीत जर जी 120 टॅब्लेट्सची छोटी डबी आहे, ती आपल्याला साधारण एक ₹380-400 मिळते. तर त्याने आपण कितीतरी न्यूट्रिशन वाचवू शकतो. जर समजा 4 किलो सफरचंद जरी 4 आठवड्याला आणायची झाली, तरी ₹400 असेच जातील आपल्या मार्केटमध्ये. पण आपल्याला एकच न्यूट्रिशन मिळेल. तेच जर ₹400 ची स्पिरुलिना जर आपण घरासाठी घेतली, पूर्ण फॅमिली ते न्यूट्रिशन भागतंय आणि पूर्ण फॅमिलीला प्युअर न्यूट्रिशन मिळतंय. मग हे स्वस्त आहे की महाग आहे? हे आपण आपल्याला, आणि शिवाय हे अल्कलाईन आहे. म्हणजे ॲसिडिकमुळे जो आपला ओबेसिटी वाढत चालली आहे, हाडांचं दुखणं आहे, जे काय ते पण कमी होणार आहे ह्याच्यात. म्हणजे त्यात आपल्याला डबल फायदा आहे. तर ह्या ग्रीन थिअरीमध्ये पूर्ण खूप महत्वाचं आहे ग्रीन थिअरी, कारण ग्रीन व्हेजिटेबल्स आणि ग्रीन जेवढं कच्चं आपल्या पोटात जायला पाहिजे 80% तेवढं जात नाही आणि तेच आपल्या आजाराचं कारण आहे. आणि जर वारंवार जरी आपण कुठल्याही प्रकारचं व्यसन नाही आणि वारंवार आपण मसालेदार आणि विदाऊट ग्रीन जेवण खात राहिलो, तरी पण आपल्याला कार्डिओव्हॅस्क्युलर डिझीजेस होणारच आहेत. ते टाळू शकत नाही. मग अशा वेळेला आपल्याला ग्रीन व्हेजिटेबल्स
किंवा ग्रीन थेअरीचा सपोर्ट घेतला म्हणजे स्पिरुलिनाचा सपोर्ट घेतला तर पुढचे आपले लाखो रुपये वाचू शकतात आणि ते आता जातातच आहेत. हा इंडियातला एक फॅक्ट रेशो आहे. तर त्याच्यामुळे ते वाचवण्यासाठी स्पिरुलिना इंट्रोड्यूस केलेली आहे DXN मध्ये की लोकांना सुपर फूड म्हणतात. ते त्याचं कारणच आहे. आणि जसं मी उदाहरण दिलं की स्वतःच्या शेतात शेतकरी पिकवायचा आणि तेच खायचा. त्याच्यामुळे त्याला माहिती होतं की मी काय खातोय ते ऑर्गॅनिक आहे की नॉन ऑर्गॅनिक आहे किंवा ते चांगलं आहे, पोषक आहे की कळकं आहे म्हणजे शरीरासाठी. तर इथे DXNचं स्वतःचं शेतीपासून ते मार्केटिंग पर्यंत स्वतःच आहे. कल्टिव्हेशन, प्रोसेसिंग, मार्केटिंग. तर ही जी प्रोसेस आहे लांबलचक, त्याच्यामध्ये कुठेही आपण प्रॉडक्टमध्ये मिक्सिंग करत नाही. प्रॉडक्टची क्वालिटी मेंटेन केली जाते आणि अशा क्वालिटी प्रॉडक्ट्सचं जर आपण मार्केट सर्व्हे केला, तर त्या मार्केट सर्व्हेनुसार DXNचे प्रॉडक्ट हे अतिशय योग्य किमतीत दिले जातात. आणि त्याच्यासाठी आपल्याला ती प्रोसेस समजून घ्यायला पाहिजे, की इथे कुठेही थर्ड पार्टी नाहीये. थर्ड पार्टीमध्ये बरंच मिक्सिंग होतं. अडल्ट्रेशन आपलं इंडियन सरकार वाचवू शकत जरी रूल असला, कायदा खूप स्ट्रॉंग असला तरी अडल्ट्रेशन कुठेही कंट्रोलमध्ये नाहीये इंडियामध्ये. आणि आपण अडल्ट फूडच खातोय. मग अशा वेळेला जर ह्या प्रोसेसचं जर आपण अन्न खाल्लं, तर ते कुठेतरी बॅलन्स होईल आणि तो बॉडीचा बॅलन्स भेटला, की आपली बॉडी खरोखर आनंदी होते. सो दिस इज वन ड्रॅगन कंपनी DXN खूप महत्वाचं आहे, की जसं कॉर्डिसेप्स हर्ब आपण कॉर्डिसेप कॉफी पितो आणि आपली दुसरी कॉफी आहे ब्लॅक 2 in 1 कॉफी आहे. टूथपेस्ट आहे. आता ह्या ज्या प्रॉडक्ट्स आहेत, बेसिक प्रॉडक्ट्स, तर हे प्रॉडक्ट्स आपण अफोर्डेबिलिटी वाईज हे तिन्ही प्रॉडक्ट जे आहेत, टूथपेस्ट आहे, साबण आहे किंवा कॉफी आहे, हे आपण प्रत्येक फॅमिली घेऊ शकतो. त्यात कुठेही हाय इन्व्हेस्टमेंट किंवा कुठेही तुम्हाला तुमचं खूप बजेट ॲडजस्ट करावं लागतं असं नाही. पण त्याचा इफेक्ट मात्र तुम्हाला डबल मिळेल. जर एखादं प्रॉडक्ट आपण 20 वर्ष जरी कंझ्युम केलं, तरी पुढे येणारा आपला जो खर्च आहे एखाद्या आजारावर, तो कमी होऊ शकतो. त्यामुळे हे जरी बेसिक प्रॉडक्ट वापरले तरी कॅन्सर पासून ते बाकीचे जे आजार आहेत, ज्याने आज आता जगाला ग्रासलंय, त्या प्रत्येक आजारात आपण मात करू शकतो. त्याचप्रमाणे मोरिनजी हे एक एन्झाईम आहे. याचा रोल पचनाशी निगडीत असल्यामुळे भरपूर आजार पचनातनंच चालू होत असतात किंवा आपलं पचन बिघडलेलं आहे, त्या पचन क्रिया हे वाईट अन्न पोटात गेल्यामुळेच होत असतं. कारण आपण जन्मल्याबरोबर आपल्याला तो त्रास नसतो. पण जेव्हा आपल्या पोटात जन्मल्याबरोबर काही आजाराचं प्रमाण फार कमी आहे, देवकृपेने. आपल्याला देव चांगलं आयुष्य देऊनच पाठवत असतो. पण जेव्हा आपण काहीतरी विचित्र किंवा चुकीचं खातो, त्यावेळेला तो जो इफेक्ट तो परत आपल्याला बॅलन्स करण्यासाठी हे मोरिनजी फार आवश्यक आहे. अतिशय आवश्यक ज्यूस आहे. आणि जेवढ्या मोठ्या प्रमाणात आपला आजार आहे, तेवढ्या जास्त प्रमाणात ते घ्यायला पाहिजे. त्यावेळेला जर आपण त्याच्या कॉस्टची विचार केला, तर आपण त्या आजारातनं बाहेर नाही येऊ शकत. आपल्याला 1-2 वर्ष कुठल्याही आजारपणातनं बाहेर आलं, जर तुम्ही फतेमी घानीचं जर ऐकलं, तर त्यांना 10 वर्ष पोटाचा विकार होता. कितीतरी औषधोपचारावर पैसे खर्च केले, पण त्यांना काय भेटलं. पण जेव्हा त्यांनी DXNचे प्रॉडक्ट्स हे मोरिनजी वगैरे घ्यायला लागले, तेव्हा फार कमी वर्षामध्ये त्यांचं ते पूर्ण रिकव्हर झाले. देन त्यांनी आनंदी झाल्यानंतर आता ते क्राऊन अँबॅसेडर झाले. तर आनंदी होण्यासाठी फक्त पहिला आजारातनं मुक्त होण्यासाठी आपल्याला इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्टमध्ये करायलाच पाहिजे. आणि जर आपण नाही केली, तर मग आपल्याला अजून पुढे मोठा लॉस होऊ शकतो. सो आपल्याला त्याचा विचार पूर्वक आपण ते प्रॉडक्ट्स घेऊ शकतो. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जे आपल्याला आता जे मॉडर्न लाईफस्टाईलचे प्रॉब्लेम आहेत, ते एक स्पिरुलिना आपल्याला मॉडर्न लाईफस्टाईलमुळे येणारे सगळे आजार जेवढे काही लोकं येतात, की जे म्हणतात आम्ही खूप हेल्दी आहोत, आमचं कुठलंही डॉक्टरी चालू नाहीये. पण ह्यातलं एक ना एक तरी प्रॉब्लेम हा कुटुंबातल्या प्रत्येकाला आहेच. आणि हा सगळा न्यूट्रिशनशी निगडीत आहे. आणि त्यामुळे कधी भूक लागत नाही कोणाला किंवा कोणाचं पोट साफ होतं, कोणाला हेडेकच असतो किंवा कोणाला खूप थकवा असतो. पण ते कुठलीही टेस्ट केली नाही त्याच्यामुळे हा आम्हाला आजार नाही. पण ही लक्षणं प्रत्येकालाच असतात. आणि ह्या सगळ्या कस्टमरला एक स्पिरुलिना सफिशियंट आहे. आणि ही खूपच अफोर्डेबल प्रॉडक्ट आहे. तेव्हा आपण स्वतः कंझ्युम केल्याने आपण फ्रेश झालो तर आपण इतरांना नक्कीच देऊ शकतो. त्याचबरोबर गॅनोडर्माचे जे कॉस्मेटिक आहेत, सोप, शॅम्पू, बॉडी फेम, गॅनो ऑइल, एलोव्ही हे सगळे ब्युटी प्रॉडक्ट्स हे कुठल्याही प्रकारच्या स्किनला धोका न पोहोचवता
त्याच्यातल्या डिटॉक्सिफिकेशनचं काम करतं. सो एक गॅनोजिस सोप जरी आपण वापरला तरी ही खूप अफोर्डेबल असं हेल्थ कंडिशन आहे. बाहेर खूप अडल्टरेटेड सोप्स आहेत, त्याच्यामुळे आपल्याला नुकसान होत असतं आणि नुकसान एकदा झाल्यानंतर आपण त्याच्यावर कॉस्ट इन्व्हेस्ट करतो. त्यापेक्षा जरी ₹100 ला साबण असला, तरी ते फॅमिलीचं खूप हेल्थ वाचवू शकतं. आणि अशा वेळेला आपण एकदा गॅनोजिस सोप वापरले, तुम्ही इतर सोप नाही वापरू शकत. तो स्किनला सूटच होत नाही. पण आपण जर जबरदस्तीने वापरायचा प्रयत्न केला आणि उद्या परत स्किनला प्रॉब्लेम झाला, तर परत आपण गॅनोजिस सोप वापरला, तर असं चेंज ओव्हर करून फायदा होणार नाही. त्याच्यामुळे ह्या ज्या काही बेसिक गोष्टी आहेत, ह्या खूपच आपल्याला म्हणजे हेल्प करू शकतात. तर ह्याच्यात सांगायचा उद्देश असा, की अफोर्डेबिलिटी मध्ये एक फॉर्म्युला खूप महत्त्वाचा आहे, की अफोर्डेबल असं म्हटलं जातं, की ₹10 ची टूथपेस्ट आपल्याला इंडियामध्ये एक ₹80 ला भेटते. म्हणजे ₹70 हे ॲडव्हर्टायझिंग आणि ह्या गोष्टीमध्ये जात असतं. आणि ती कॉस्ट कुठेतरी मारण्यासाठी किंवा कमवण्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग अडल्ट्रेशन प्रॉडक्टमध्ये करत असतात. कारण त्यांना मार्केटिंग ₹10 ची वस्तू करायला टीव्हीवर तेवढाच खर्च येतो आणि ₹100 किंवा पी-एन-जीचं गोल्डचं 1,00,000चा दागिना पण करायला तेवढाच खर्च येतो. सो प्रत्येकाला इथे पैसे कमवायचे आहेत. मग त्यामुळे काय होतं, की डिस्ट्रिब्युटरशिपमध्ये बरेच पैसे गेल्यामुळे कन्झ्युमरला कॉस्टही जास्त मिळते आणि क्वालिटी योग्य प्रमाणात मिळत नाही. इथे DXNमध्ये हे सगळं कट डाउन करून डायरेक्ट प्रॉडक्ट कन्झ्युमरच्या हातात दिलं जातं आणि हा जो मधला ₹70 चा जो बेनिफिट कंपनीला मिळतोय, हा डिस्ट्रिब्युटर्सना वाटला जातो. तर मला इथे पूर्ण लेक्चरचं एक सारांश ते सांगावसं वाटतं, की जरी हे प्रॉडक्ट्स एवढे न्यूट्रिशनने भरपूर असले, तरी पण मेनली हा जो ₹70 चा भाग आहे, तो ॲड झाल्यामुळे आपल्याला ते महाग वाटत असतं, की हे प्रॉडक्ट मला ₹100 ला पडतंय. पण हेच स्वतः जे फर्स्ट क्राउन अँबॅसेडर आहेत वसु पलया सर, यांनी सांगितलंय, की दॅट्स द ब्युटी ऑफ DXN. यू बिल्ड युअर नेटवर्क अँड गिव्ह इट टू एव्हरीवन आणि तुम्हाला ते प्रॉडक्ट फ्री होऊन जातंय. असं कुठलीही दुसरी कंपनी करत नाही. तुम्हाला ते ₹70 पेड नाही करायला लागत आहे. तुम्हाला ते ₹30 लाच पडणार. ₹70 ॲज अ बोनस तुम्हाला मिळेल. मग अशा वेळेला जर न्यूट्रिशियस प्रॉडक्ट आपल्याला ₹30 तच भेटायला लागले, ₹100 माझ्या खिशातनं जात नाही, तर हे सुपर अफोर्डेबल होतात आणि ते स्ट्रक्चर उभं करणं हे एक जबाबदारी आहे. ही बाय फोर्स नाहीये. एलिम सरांनी कोणावर फोर्स नाही केला. असं मला वाटतं, की जे तुम्हाला अनुभव आला तो इतरांना सांगायचा. तर माझा स्वतःचा अनुभव असा आहे, की मी ॲक्चुअली ॲज अ बिझनेस DXN गेल्या वर्षभर सुरुवात केली आणि आय कुड रीच टू ₹10,000 बोनस इन अ इयर आणि माझे 10,000चं मी जे न्यूट्रिशन होतं ते फ्री झालेलं आहे. तर दॅट इज सफिशियंट फॉर मी ॲट धिस स्टेज. तर हेच त्याचं सूत्र आहे, की आपल्याला स्ट्रक्चर उभं करणं किंवा इतरांना सांगणं, ह्याच्यात कुठेही मार्केटिंग नाहीये. पण आपला अनुभव शेअर केल्यानंतर आपल्याला जे न्यूट्रिशियस प्रॉडक्ट आहेत, ते सुपर अफोर्डेबल किमतीमध्ये DXN मधनं मिळतात. आणि एकदा का आपण आपल्या फॅमिलीला ते चांगलं न्यूट्रिशन द्यायला लागलो, की आपली फॅमिली हेल्दी आणि वेल्दी झाली, की आपणही पुढचा बिझनेस अजून वाढवू शकतो. जर Amazonवर आता तुम्ही बघितलं तर Amazonवर आपल्याला DXNच्या सगळ्या वस्तू विकल्या जातात. सगळ्याचं रेटिंग 4 स्टारच्या अबोव्ह आहे. सो दीज आर ऑल व्हेरी गुड प्रॉडक्ट्स. जेव्हा 4 स्टारच्या वर रेटिंग आहे, तर कुठलंही प्रॉडक्ट क्वालिटी वाईज कॉम्प्रोमाईज नाहीच आहे प्रॉडक्टमध्ये. सो बेसिकली आपल्याला हे ठरवायचं आहे, की हे प्रॉडक्ट मला आता किती आवश्यक आहे माझ्या शरीराला. जर आवश्यक आहे, तर ते आपण घेतलं पाहिजे, दिलं पाहिजे. जर तिथे आपण कॉस्ट कट डाउन केली, तर आपण आपल्या हेल्थसाठी मोठा धोका निर्माण करू शकतो. सो बेसिकली बरेच अवॉर्ड्स या गोष्टीमुळे मिळालेत कारण प्रॉपर न्यूट्रिशन लोकांपर्यंत पोहोचवल्यामुळे DXN चे जे फाउंडर आहेत दातुक डॉक्टर लिम, ही इज बीन अवॉर्डेड विथ मेनी अवॉर्ड्स. कारण त्यांनी कुठल्याही प्रकारचं कंपनीचं ध्येयच असं आहे, की कुठल्याही प्रकारचं मिक्सिंग न करता प्युअर प्रॉडक्ट्स पोहोचवा आणि त्या प्युरिटीमुळे आज DXN वेगाने वाढत चाललेला बिझनेस आहे. आणि त्यामुळे वन वर्ल्ड, वन मार्केटमध्ये घट्ट पायावर उभं राहून DXN आहे. आणि त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या अफोर्डेबिलिटी अगदी अफोर्डेबलच आहे. DXN फुल्ली अफोर्डेबल आहे. पण ते करताना आपल्याला त्या प्रोसेसमधनं आता हे सगळं समजून स्वतः घेतलं आणि इतरांना सांगितलं, तर निश्चितच आपला बिझनेसही वाढेल आणि आपल्याला प्रॉडक्ट सोडावेही लागणार नाहीत. सो बेसिकली आपली कॉस्ट पूर्णतः त्यातनं रिकव्हर होते आणि जेव्हा आपली हेल्थ बेनिफिट्स आपल्याला 100% मिळतात, तेव्हा आपण जी कॉस्ट टाकतो, ते आपल्याला त्याचा 100% किंवा 200% परतावा मिळत असतो. आणि हे माझा मी अनुभव शेअर केला. सो
थँक यू ऑल फॉर दिस सब्जेक्ट. आणि मी आता देवकर सरांना सांगतो की त्यांनी पुढे कोणाचे काही क्वेश्चन असतील तर विचारायला द्यावं. थँक्यू सर.